या बारी गावापासून आता झालेली आहे कळसूबाई ट्रेकला सुरुवात. तर चला आता आमच्याबरोबर तुम्हालाही घेऊन जाते कळसूबाई ट्रेकला. बारी गावातून कळसूबाई शिखराकडे जाणारा प्रमुख ट्रेक मार्ग सुरू होतो. त्यामुळे वर्षभर हजारो पर्यटक आणि गिर्यारोहक येथे येतात. गावाजवळील कळसूबाई ट्रेक आणि कॅम्पिंग यासारख्या ट्रेकर्सना मार्गदर्शक व निवासाची सोय उपलब्ध करून देतात. कळसूबाई ट्रेकचा जो पहिला भाग आहे तो बारी गावापासून खालच्या कळसूबाई मंदिरापर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा कळसूबाई ट्रेकचा पहिला भाग आहे. इथं ठिकठिकाणी असे होमस्टे पण आहेत बरं का. इकडं आण आता ऋग्वेद, ऋग्वेद गाडी लॉक केली, इकडं आण फुटबॉल. तर या बारी गावामध्ये ठिकठिकाणी असे होमस्टे उभा केलेले आहेत. तर इथं उत्तम अशी जेवणाची सोय, गाडीची पार्किंग आणि हे लोक प्रत्येक सोय आपल्याला उपलब्ध करून देतात. तर आता आम्ही इथं पार्थ खानावळमध्ये थांबलेलो आहे आणि इथं गाडीची पार्किंगची सोय पण आहे. तर आता आम्ही इथं जेवण पण करून आणि मग नंतर कळसूबाई ट्रेकला करणार आहोत सुरुवात, कारण आज खूप उशीर झालेला आहे. तर त्यामुळं आता आम्ही तिथं मुक्कामी जाणार आहोत. तर हा पहिला भाग आहे आणि दुसरा भागही येणार आहे कळसूबाई ट्रेकचा. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण असा एन्जॉय करा. सुंदर असा व्हिडिओ आजचा होणार आहे. मावशी, इथं मुक्कामाची पण सोय आहे का? म्हणजे तुमच्या इथं राहता पण येतं? आमच्या इकडे राहता येतं पण हां हां. इकडं गावात भरपूर होमस्टे असते नाही? आता पाऊस कधी सुरू होईल इकडं? पाऊस पडला ना एक आमच्याकडं, पण आम्ही आता पेरणीला पाऊस का कोणतं पीक घेता आता? भाताचं पीक. भाताचं? फक्त भाताचं? कोणत्या पण प्रकारचं घेता? पाणी नाही ना आमच्याकडं, दुसरा पीक घ्यायला गहू निघत असं. गहू निघतात का इकडं? का विकत घेतात? नाही होतच ना गहू खायापुरती. हां, खायापुरती होतात. आता आमच्या बरोबर लहान मुलं पण आहे ना, मग त्याच्यामुळं आम्ही वर आहे ना थांबणार आहे, मुक्काम करणार आहे. आता लय ऊन झालं ना चढायला, त्याच्यामुळं थोडं उशिरावर जाणार आहे आणि एक मुक्काम करणार आहे निवांत असं. या वर्षीचा उन्हाळा इकडंही खूप असा कडक आहे. अजूनही इकडं पाऊस झालेला नाही, पाण्याची सोय पण नाही आणि आपल्या इकडं जशी उष्णता आहे ना तशीच उष्णता या गावामध्येही आहे. दिसतेत का तुम्हाला बिबटे? आता हरणं बिरणं तर इकडं काय दिसत नाही, जंगली प्राणी. हा ना, बिबटे तर आमच्या तिकडं पण येतं. आमच्या तिकडे जास्त ऊस आहे ना, त्याच्यामुळे ऊसात बिबटे असते. आमच्या इकडे नव्हतं, पण आमच्या इकडे आलं सोडेल नाही तर धवळा वाघ आहे. घर पण जरा कमी झाले आता. इकडं पण आहे काय, बंगले बांधायला लागलेत आता लोक, आहे का नाही? इकडं गावात सुद्धा काय म्हणजे आता हे डोंगरातच तुमचे शेत आहे? हा, डोंगरातच तिकडल्या साईडला समुद्र, डोंगरामधूनच आलं. तुमच्या मालकीचे असतात का ते शेत? सरकारचे आहे? नाही, इकडं आमच्या ह्याच्यामध्ये शिवारामध्ये ना फारिस्टर नाही. ताईंचं आहे ना एक छोटंसं किचन आहे पहा, एकदम मस्त. भाजी टाकली का? पीठ मळून ठेवलंय, भाजी टाकली. शेवभाजी करणार आहेत ते आता आम्हाला. पहा, इतक्या दुर्गम भागात मस्त असं घरगुती जेवण आपल्याला मिळतं पहा. काय नाव आहे तुमच्या होमस्टेचं? पार्थ ना, पार्थ खानावळ. तर या पार्थ खानावळचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. तर पहा, नक्की आल्यावर भेट द्या या खानावळला. चालू तोपर्यंत थोडासा आराम करणार आहे. तर पार्थ खानावळ आहे ही, मस्त घरगुती जेवण.
आणि आता ऊन झालंय त्यामुळं आम्ही थोडंसं आता इथं थांबणार आहोत, विश्रांती घेणार आहोत आणि मग कळसूबाई चढायला लागणार आहोत. नाव आहे ना तिथं ती आपल्या एका कुटुंबामध्ये आली ती. आल्यानंतर तिला ते खरकट पाणी टाकायला लावलं त्या माणसाने. मग तशी ती वर निघाली. हा हा देवीचं रूपच समजत. हा हा देवीचं तिथं वर गेली मग राग राग समजा. हा जाऊन बसली वर. हा जाऊन बसली. आपल्याला आता वर जायचं ते पण त्यामुळं मग तुमचं आता हे बारी गाव आहे, यांना रोजी रोटी मिळाली ना. हा हा म्हणजे तुमची ती आईचे. हा आईची बरोबर. सगळ्या गावाला रोजी रोटी हा हा भेटली. मिळते. नाही तर काहीच नव्हतं इथं. पहिलं पारा म्हणजे हा. कोणी जात पण नव्हतं ना. नव्हतं कळसूबाई. नव्हतं. जेवणामध्ये पहा शेवभाजी, डाळ, पापड, चपाती. मस्त चव आहे ना शेवभाजीची. कळसूबाई ट्रेकला जाण्या अगोदर आहे ना मस्त असं आता इथं जेवण झालंय आणि आम्ही घरून आहे ना हे आंबे आणलेले होते पहा आपले घरचे आंबे. तर आता हे कापून खाणार आहोत आणि हे त्यांना देणार आहोत राहिलेले आंबे. आणि आता कळसूबाई ट्रेकला जाण्यासाठी एकच बॅग आपल्याला घेऊन जायची आहे पाठीवर आणि सरबत पण करून न्यायचे, पाणी न्यायचं, खाद्यपदार्थ थोडेसे न्यायचे, जास्त काही न्यायचे नाही कारण आपल्याला स्टे करायचं आहे तिथं. त्यामुळं आता जेवण झालंय पण आम्ही जरा उशिरा जाणार आहोत वर चढायला. साधारण 2 वाजता आम्ही असं निघू कारण आता खूप ऊन पडलेलं आहे. येताना घरूनच साखर आणि लिंब आणले होते तर ज्योती आता इथं करते 3 बाटल्यामध्ये सरबत. या बारी गावापासून आता झालेली आहे कळसूबाई ट्रेकला सुरुवात. तर चला आता आमच्याबरोबर तुम्हालाही घेऊन जाते कळसूबाई ट्रेकला. तर तुम्हाला दाखवते बारी गाव. कौलारू घरांचं छोटंसं टुमदार असं गाव आहे मस्त कळसूबाईच्या पायथ्याशी. भंडारदरा परिसरातील बारी गाव हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य आदिवासी गाव आहे. हे गाव महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असून सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई पेकच्या पायथ्याशी वसलेले आहे. त्यामुळे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी बारी हे अत्यंत महत्त्वाचे प्रवेशद्वार मानले जाते. गावाभोवती हिरव्यागार डोंगर रांगा, धुक्याने भरलेल्या दऱ्या, शेतातली पिके आणि पावसाळ्यात वाहणारे ओढे. आता उन्हाळा असल्यामुळं हे मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण जेव्हा आपण पावसाळ्यात ट्रेकिंगला येतो तेव्हा हे सुंदर असं बारी गाव एकदम शोभून उठून दिसतं आणि मनमोहक असं दिसतं हे बारी गाव. घर आहे तिथं आमची मंडळी चालली पुढं. जेवा खूप प्रेमळ लोक आहेत हे. आम्ही आता स्टे केला होता ना ते सुद्धा खूप प्रेमळ होते. आता जेवण केलंय आणि दुपारचा 1 वाजलाय आणि आम्हाला कळसूबाईवर स्टे करायचं आहे त्यामुळं आम्ही निघालोय जरा उशिराच. तर आता इथं बारी गावातच पाण्याच्या पुन्हा 2-4 बाटल्या घेतल्या. थंड पाणी इथं मिळालं. जसं जसं आपण कळसूबाईच्या शिखरावर चढू तसं तसं पाणी सुद्धा महाग होत जातं. 2 व्हीलर पार्किंग. हा चला 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 खाली जायचं. तर आता पहा इथं आहे एक ओहोळ आणि सध्या पाऊस नसल्यामुळं हा ओढा सुद्धा इथं कोरडाच आहे. आणि अशा पद्धतीने कळसूबाईच्या खालच्या मंदिराजवळ या गाड्या सुद्धा जातात. कितीतरी लोक गाडीवर पण आमच्यापासून जात होते. गावाजवळील बारी व्हिलेज व्ह्यू पॉइंट येथून सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे विहंगम दृश्य दिसते. किती वेळ लागला का मुलींना? जवळ ना चढायला 3.5 तास हा आणि उतरलो 2-2.5 तास. सकाळी कधी लागलं ते? सकाळी 3:15 वाजता.
डोंगराच्या पायथ्याशी खूप सुंदर असे टुमदार घरं आपल्याला दिसतात पहा. आणि कळसुबाई शिखर हे पाहिजे, त्या शिखरावर आपल्याला जायचंय. इथून छोटंसंच दिसतंय पण खूप उंच आहे. तर एकूण हा नजारा बारी गावाचा असा आहे पहा. सुंदर गाव, मस्त. हे एक शांत, स्वच्छ आणि निसर्गसंपन्न गाव असून सह्याद्रीचे खरे ग्रामीण सौंदर्य अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. कळसुबाई ट्रेक, दुकाने वेढलेले डोंगर, आदिवासी संस्कृती आणि भंडारदऱ्याच्या पर्यटन स्थळांची जवळीक यामुळे बारी गाव पर्यटकांच्या विशेष पसंतीत उतरते. काय नाव आहे तुझं? वैष्णवी खाडे. सगळे खाडेच आहे तिथं. हे बायच काय नाव आहे मधल्या? जांभळे विकत त्याच नाव काय? काय रे तुझं नाव? गणेश. तुझं पण आडनाव खाडेच आहे का? रवींद्र गणेश वैष्णवी ती. बघ इकडे, इकडे बघ, इकडे बघ, कोमल. इकडे बघ. हे बघ आमचे बघ मेंबर कसे दमलेत. हे बघ, हे बघ. घाम घाम झालं ग. कळसुबाईचं 10 मिनिटातच. जांभळं विकता का तुम्ही? आ ते पाय फुकटमध्ये टेस्ट करून राहिले जांभळे यांची. काय ज्योती कळसुबाईचं मंदिर आहे हे पायथ्याचं. इथूनच खरा कळसुबाई ट्रेक सुरू होतोय. तर मंदिरात इथं दर्शन घेतलंय आम्ही. आता तर इथं कमान दिसते ना आपल्याला. तर या कमानीजवळ आहे कळसुबाई मंदिर. आतमध्ये यायचं. हे सुंदर असं हे कळसुबाईचं मंदिर आहे पहा. वडाचं झाड किती सुंदर. तर आता इथून झालेली आहे कळसुबाई ट्रेकला सुरुवात. आणि मी माझ्या नातवंडांबरोबर करते कळसुबाई ट्रेक. छोटू ऋग्वेद इकडे बघा. हा चला 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 पट. वरती गेल्यावर मस्त पैकी दसमी. भूक लागली का काय तुला? आता मस्त पोटभर जेवलंय. थेट संध्याकाळी आता पाणी तर किती पेलं असं. किती बाटल्या घेतल्या होत्या आपण? 5 बाटले होते. 5 लिटर पाणी पिलंय. अजून भरपूर वर जायचंय. पाठीवर वज पहा. आमचं सगळं संध्याकाळचं बाड बिस्तार आहे. जेवण आणि कपडे. जेवण इकडे आहे, तिकडे जेवण तिकडे आहे का? ज्योतीकडे पण एक सॅक आहे. तिकडे कपडे येत नसते. ते लोक कसे नेत असतील. पहा या ट्रेकला पूर्ण आपल्याला जांभळीचे आणि आंब्याचेच झाडं पाहायला मिळणार आहे बरं का. गावरान आंबे आहेत अशा पद्धतीने. आणि ठिकठिकाणी ना असे घरं पण आहेत, दुकानं आहेत, लोक राहतात इथं. तर या ट्रेकला जास्तीत जास्त आहे ना गावरान जांभळ आणि गावरान आंब्याचेच झाड आहे. तर ते पाहते मुलं आहे ना जांभळं काढतात विकण्यासाठी. आमची मंडळी चालली पुढं. इतक्या वर गेले जांभळी काढायला. अरे येऊ द्या ना मला येऊ द्या. आता आहे ना इकडे थोडासाच पाऊस झालाय तरी म्हणजे झाडं बऱ्यापैकी हिरवे येतात. जेव्हा जास्त पाऊस होईल ना तेव्हा एवढं हिरवाई होणार आहे, भारी वाटत. अगं हे बघ हे रायवळ आंब्याच झाड आहे पण त्याला म्हणजे पिकून पडून गेलेले आहे. आता इथं हे करवंदाचं आहे बरं का. जांभळाचे झाडं खूप आहेत. इतके झाडं आहे ना इथून तिथून. आणि जांभळाला लय फळं आहे पण ते गावरान जांभळ आहे ना ते आपल्याला नाही एवढं खास वाटत. करवंदाला पण कुठं मुडक करवंद दिसते.
तर मैत्रिणींनो, कळसुबाई ट्रेकच्या पहिल्या भागाचा मी आता इथेच एंड करते, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि आम्ही पूर्ण असा ट्रेक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर त्यामुळं पहिल्या भागाचा इथंच एंड करते आणि दुसरा भागही संपूर्ण पहा. तर सुंदर असा कळसुबाई ट्रेक